नमस्कार मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठात मस्त ताजे असे हिरवे मटार घालून मस्त खमंग खुशखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत. सध्या हिवाळा सुरू आहे. बाजारात मस्त अगदी ताजे हिरवे मटार सहज उपलब्ध आहे. तर तुम्ही कधी अशी रेसिपी नाही बनवली तर एकदा नक्की ट्राय करा. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. 1 चमचाभर इतके जिरे घालायचे आहे. जिरे तडतडले की याच्यात आपल्याला 1 वाटीभर इतके हिरवे मटार मस्त ताजे असे कलर तुम्ही बघू शकता हे घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला हे 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर इथे 2 मिनिटं होत आलेले आहे. छान आपले मटार असे आपण भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात लगेचच ॲड करून घ्यायचं आहे 2 ते 3 हिरवे मिरच्या. तुम्हाला हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आला याचे सुद्धा मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे. त्याचबरोबर 2 चमचे इतकं आपण चण्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं छान हे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसनचं जे कच्चापणा आहे तो निघत नाहीये, हलका ब्राऊन कलर बेसनला येत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला बेसन छान भाजून होतो तोपर्यंत आपले जे हिरवे मिरची आहे किंवा आपले जे मटार आहे ते सुद्धा मस्त मऊ होतात. 2 ते 3 मिनिटं इथे झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी 2 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता बेसन जे होतं ते छान भाजून झालेलं आहे. कलर मस्त आलेला आहे. खमंग असं आपण बेसन इथे भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपले वाटाणे आहे ते सुद्धा मस्त इथे मऊ झालेले आहे. कलर तुम्ही बघू शकता छान असं बदललेला कलर आहे. आता आपल्याला याच्यात थोडेसे मसाले ॲड करून घ्यायचे आहे. तर सर्वात आधी इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इतका आपल्याला लाल तिखट ॲड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपण धनेपूड ॲड करून घेऊया. हे बघा. त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे आमचूरची पावडर ॲड करून घेतलेली आहे. तुमच्याकडे आमचूरची पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला ॲड करू शकता. तेही नसेल तर लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. आता पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर हे छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जे मसाले आहे त्याचा कच्चापण इथे निघून जाईल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर झाला आहे. इथे तुम्ही बघू शकता छान आपण मसाले भाजून घेतलेला आहे. कलर मस्त छान आलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे पूर्ण जे सारण आहे याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. 2-3 वेळा आपल्याला चमच्याने मिक्स करत याला छान असं भरडा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यात पाव कप इतकं बेसन पीठ ॲड करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे. हातावर छान चोळून याच्यात ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1-2 चमचे इतकं आपल्याला ह्याच्यात तेल ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे पराठे बनवणार आहोत ते मस्त खुशखुशीत खमंग होतील. हो मंडळी, आज आपण वाटाण्याचे मस्त खमंग खुशखुशीत असे पराठे बनवणार आहोत, जे अगदी आठवडाभर सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता. म्हणजे जर तुम्ही गावी जात असाल किंवा बाहेर कुठे जात असाल तरी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. अजिबात खराब होत नाहीये. मुलांना सुद्धा तुम्ही डब्यात देऊ शकता. मुलांना नक्कीच हे खूप आवडणार आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे. पटकन बनवून तयार होणारे सुद्धा आहे. तुम्ही रात्री जर हे मसाला जे आहे ते बनवून ठेवलं, सकाळी फक्त पीठ मळा आणि पराठे बनवले की झालं. इथे पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. याच्यावर थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला मस्त रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे पीठ आपला मस्त मऊ इथे तयार होईल. तर हे झाकण लावून मी याला बाजूला ठेवून घेते. त्याचबरोबर तुम्हाला आता दाखवते की जे सारण आपण बनवून घेतलं होतं हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप जास्त याला मऊ असं पेस्ट नाही करून घेतलेली आहे. फक्त भरडा असं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला चमच्याने ह्याला मिक्स करत जायचं आहे आणि पल्स मोडवर आपल्याला हे फिरवत जायचं आहे मिक्सरमध्ये. म्हणजे छान याचा भरडा तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता
हे जे मसाला आपण वाटाण्याचं बनवून घेतलेलं आहे, हे अगदी सहज आठवडाभर अजिबात खराब होत नाहीये. म्हणजे आपण आठवडाभर याला साठवून ठेवू शकतो. मुलांना देऊ शकतो आपण. एकदा हे मसाला बनवून ठेवला, की आठवडाभर हे राहतो आणि पटकन आपले पराठे जेव्हा आपल्याला हवं असेल, तेव्हा आपण बनवून तयार करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, जे आपण पिठात बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे हे पराठ्याला मस्त खमंग असा स्वाद येतो. त्याचबरोबर खुशखुशीत असले आपले पराठे बनवून तयार होतात. इथे पिठाला मी थोडंसं मऊ करून घेते. तर मंडळी, तुम्ही कुठल्या राज्यातून, कुठल्या प्रदेशातून किंवा कुठल्या देशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल आणि मलाही कळेल, की तुम्ही हे रेसिपी कुठून बघताय. तर इथे मी छान असे गोळे तयार करून घेते. 6 गोळे आपले मसाल्याचे तयार करून झालेले आहे. त्याचप्रकारे 6 गोळे मी इथे पिठाचे सुद्धा करून घेतलेले आहे. एकदा मसाल्याचे जे गोळे आहे सारणाचे, ते तयार करून ठेवलं, की आपल्या हाताला ते अजिबात लागत नाही. म्हणून सारणचे जे गोळे आहे ते आधीच करून ठेवले, की पटकन आपले पराठे सुद्धा बनवून तयार होतील. तर सहज नेहमी जसे आपण पराठे, आलू पराठे बनवतो, त्याच प्रकारे सारण आतमध्ये भरायचं आहे आणि गोल गोल करत ह्याची पारी अशी बनवून तयार करून घ्यायची आहे, जसं आपण मोदकाला करतो. अगदी त्याचप्रमाणे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट आहे आणि आठवडाभर टिकणारी आहे. तर ही रेसिपी मंडळी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तर ह्याला आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे. म्हणजे जे सारण आहे ते अगदी काटेपर्यंत, जे कोपरं आहे तोपर्यंत पूर्ण पसरून जातं. म्हणजे मध्ये-मध्ये राहणार नाही. अगदी काठपर्यंत आपलं सारण व्यवस्थित पसरतं. म्हणजे एक-एक घासल्यासुद्धा तुम्हाला ते सारण तोंडात येईल, तर पराठा खायला अजून छान लागेल. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ नाही करायचं आहे. पराठे म्हटलं की थोडेसे जाड असतातच आणि खायला सुद्धा भारी लागतं. तर तुम्ही इथे बघू शकता, थोडेसे जाड, म्हणजे खूप जाड नाही, फक्त थोडेसे जाड. चपाती आपण करतो त्यापेक्षा थोडेसे जाड जाड असे आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, पार काठपर्यंत सारण भरून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मस्त खरपूस आपण भाजून घेऊया. त्यावेळेला मी इथे गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. आता दोन्ही बाजूनी आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तेल लावत असाल किंवा तूप लावत असाल किंवा बटर जरी लावलं तरीही मस्त लागतात. बघू शकता तुम्ही, मस्त फुगलेले आहे. अगदी टम्म फुगून तयार होतात हे पराठे आणि खायला तर अप्रतिम लागतात. तर इथे आपण दोन्ही बाजूने मस्त खमंग असा हा पराठा भाजून घेऊया आणि याच प्रकारे पूर्ण पराठे सुद्धा इथे बनवून तयार करून घेऊया. तर मंडळी, हिवाळ्याच्या दिवसात मस्त ताजे असे हिरवे वाटाणे बाजारात येतात. तर वाटाण्याचे आपण भरपूर असे काय काय पदार्थ बनवून खात असतो. कधी आपण कचोरी बनवतो, कधी याची भाजी बनवतो, कधी आमटी बनवतो. तर या प्रकारे कधी तुम्ही पराठे बनवले नसतील, तर एकदा माझ्या सांगण्यावरून हे पराठे बनवून बघा. तुम्हाला सगळ्यांना, घरच्यांना सगळ्यांना हे पराठे अतिशय आवडतील. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त खमंग असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे. अगदी काटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मस्त खमंग असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण पराठे इथे बनवून तयार करून घेऊया. हे बघा. तर चला, दुसरा पराठा सुद्धा मी याच प्रकारे बनवून तयार करून घेते. हे बघा, आपले इथे पूर्ण पराठे बनवून तयार झालेले आहे. मस्त खमंग असं भाजून झालेलं आहे. याच्यावर तुम्हाला हवं असेल तर मस्त तुम्ही याच्यावर तूप सोडू शकता किंवा बटर लावू शकता किंवा लोणी सुद्धा लावला तरीही चालेल. आणि हो, तुम्ही हे पराठे दही बरोबर, लोणच्या बरोबर किंवा अगदी चहा बरोबर खाल्ले तरीही चालेल. मस्त लागतात, अप्रतिम लागतात. तुम्ही इथे आतमध्ये सारण बघू शकता, अगदी काटेपर्यंत भरलेला आहे. मस्त खमंग असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे मंडळी. आता मी इथे हा पराठा दह्याबरोबर सर्व्ह करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान आलेला आहे आणि त्याचबरोबर मस्त खमंग सुद्धा झालेला आहे. तर चला, आता आपण याला दही बरोबर सुद्धा सर्व्ह करून घेऊया. तर मी इथे दही बरोबर याला सर्व्ह करून घेतलेला आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.